2023 मध्ये स्पर्धेचा अंतिम आणि फायनल डे. आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला दुसरा सामना. एका बाजूला वीर तानाजी दापोडे संघ यांनी टॉस आपल्या बाजूने संपन्न केला. सर्वप्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि मात्र प्राचारण केलं, आमंत्रित केलं केवनी स्पोर्ट केवनी संघाला की आपण सर्वप्रथम फलंदाजीला या. 4 षटकांचा सामना, 20 मिनिटाचा अवधी. 20 मिनिटामध्ये आपल्याला 4 षटक पूर्ण करायचे आहेत, याची देखील नोंद घ्यायची आहे. थोडंसं वेळेसंबंधित आम्हाला सहकार्य करायचं आहे. खरं तर कालच्या दिवसाचा विचार केला, ज्यांच्या नावाची स्पर्धा आपण या मैदानामध्ये भरवली होती त्यांचे पावन चरण या स्पर्धेला लागले गेले. ग्रामीण सम्राट बाळ्यामामा यांचं काल आगमन झाले होते. या स्पर्धेला भेट देऊन गेले आमचे बाळ्यामामा. चला मॅच देखील ऑन करूया, वळूया मॅचकडे. डावाची पहिली सुरुवात करण्याकरता दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आकाश आणि समाधान येतोय. पहिल्या विकेट करतात तर मात्र गोलंदाजी करण्याकरता हरिदास देखील सज्ज असेल. राईट टाइम ओव्हरचा मारा. इथे मध्ये पुढे सरसावत फार चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू सरळ निघून चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकदा इथे झाली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. आता सहजरित्या त्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. खाते उघड झाली फलंदाज आकाशाची. स्वतःच्या संघाची स्वतःची खाते उघड झाली. धावफलक 2 वरती पाहायला मिळतोय. पहिल्या डावाची सुरुवात केवनी स्पोर्ट केवनी संघ करताना केवनी स्पोर्ट्स हायवे केवनी स्पोर्ट केवनी संघ. इथे मात्र पुढे सरसावत मिस टाइम फटका आहे, झेलची संधी आहे, परंतु नोमॅथ लाईनला चेंडू बदलला जातोय. कुठेतरी मी म्हणेन चेंडू जेव्हा उचली घेत होता तेव्हा मात्र थोडासा श्वास रोखून धरला असेल फलंदाज आकाशाने. आकाशला देखील माहिती आहे माझी विकेट फार महत्त्वाची आहे, विकेट टाकून जमणार नाहीये. आता मात्र सर्वप्रथम फलंदाजी करण्याकरता समाधान मैदानामध्ये पाहायला मिळेल. इथे कोलवा टप्प्यात चेंडू खोदून काढला जातोय. एक धाव इथे, धोकादायक धाव आता सहजरित्या पूर्ण केली गेली. पुन्हा एकदा एक धाव जोडली जाईल धावफलकावरती. या धावेने धावफलक जर पाहिलं 4 धावा. फार चांगली सुरुवात आतापर्यंत केवनी स्पोर्ट केवनी संघाची पाहायला मिळाली. पहिल्या डावामध्ये कोणताही गडी अजून बाद नाहीये. गोलंदाजीचा विचार केला, चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेली. इथे पुढे सरसावत फार चांगला फटका पाहायला मिळते. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू सरळ निघून जाईल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. यस, चौकार येतोय पंचांचा कौल. फार चांगला फटका पाहायला मिळाला. इनफिल्डच्या डोक्यावरून स्क्वेअर लेगला चेंडूला पाठवलं गेलं. फिल्डिंगचा प्रयत्न फार चांगला झाला परंतु अपयशाती आलं. चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा बाहेर चौकारा करता. थोडंसं प्रेशर पाहायला मिळालं. दोन्ही समांतर पंचांचे झाले. स्क्वेअर मारा ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू हाताळला गेला. व्हाईट बॉलचं कौल पोचवलं गेलं. अतिरिक्त एक धाव स्कोर बोर्ड लिवली जाईल. एक धावाने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकलं जाऊन पोचलं धावफलकावरती. 9 धावा. फुलटॉस चेंडू आहे. हाफ वॉलीवरून चेंडू पाठवलं जातं मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव इथे मात्र चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. आता मात्र अटॅकिंग क्रिकेट फलंदाज आकाश पाहायला मिळतो. याच करता त्याची ओळख देखील आहे. असंच प्रकारचा खेळ नेहमी खेळत असतो. पूर्णपणे चार्ज होऊन आता मात्र घरनं आलंय की काय असं वाटतोय. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय अगदी आमच्या कॉमेंट्री कक्षासमोर. एक धाव इथे घेतली जाईल. तसेच बादशाह 11चे ऑलराऊंडर प्लेअर राजेश बजाग यांचं आगमन झालं. वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. बादशाह 11
तिथे ऑलराऊंडर देखील आहेत, अष्टपैलू आहेत. वेलकम, आपलं देखील स्वागत आहे बाळ्यामामा चषक 2023 मध्ये आलेल्या पाहुण्यांचे मनस्वी स्वागत. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर, पहिला षटक संपल्यानंतर आपण धावफलकाचा विचार केला तर 14 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. गडी अजूनही बाद झालेली नाही. सुरुवात फार चांगली पाहायला मिळाली केवनी स्पोर्ट केवनी संघाची. चांगली फलंदाजी आतापर्यंत आपल्याला आकाशच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. आकाशने मात्र गोलंदाजीला आकाश दाखवलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. खरं तर त्याच खेळीकरता आकाशची ओळख आहे. नेहमीच भेदक मारा त्याचा आपला नेहमीच पाहायला मिळतो. आज देखील सकाळच्या सत्रामध्ये पूर्णपणे स्वतःचे हात उघडण्याचं काम आकाश करतोय आणि त्याला साथ देण्याकरता मैदानामध्ये समाधान आहे. एका धावेवरती तो देखील खेळतोय. दोघांची भागीदारी फार चांगली पाहायला मिळाली. पहिले विकेट करता 14 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. सर्वप्रथम टॉस हरल्यानंतर केवनी स्पोर्ट्स संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. देवानंद येतोय वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक हाताळण्याकरता. इथे मात्र फसवा चेंडू पाहायला मिळतोय. पूर्णपणे फसवण्याचं काम गोलंदाज देवानंद करतोय. आकाशाला पाहिलं, पारखलं की थोडासा स्टेप आउट होऊन पुढे सरसावतोय. चेंडूची गती थोडीशी कमी केली गेली, फिंगर रोल केल्या गेल्या आणि पहिल्या चेंडूवरती डॉट स्वरूपामध्ये चेंडू हाताळण्याचं काम गोलंदाज देवानंद करतोय. ते मात्र लाईन बघावी लागेल. एक्स्ट्रीम सोडून चेंडू हाताळला गेला. इथे मात्र थोडासा देवानंद लाईनमध्ये भटकताना पाहायला मिळतं. अतिरिक्त एक धाव इथे जोडली जाईल. खराब चेंडूची हाताळणी. पहिल्या चेंडूचा विचार केला, चांगला चेंडू हाताळला गेला. थोडीशी लाईन इथे खराब पाहायला मिळाली. इथे मात्र खोलवर टप्प्यात चढून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. टायमिंग इथे प्रॉपर होत नाहीये. एक धाव इथे मिळालेली आहे. दुसऱ्या धावेकरता देखील आकाश तिथे धावला होता आणि चांगली कॉलिंग दोघांमध्ये पाहायला मिळाली. चांगली साथ दोघांची इथे मात्र पाहायला मिळते. ताळमेळ फार व्यवस्थित पाहायला मिळाला आणि ते फार गरजेचे देखील आहे. जर तुम्हाला एक चांगली भागीदारी करायची असेल, चांगल्या धावा जोडायच्या असतील, तुमच्यामध्ये कॉलिंग हाक हे मात्र व्यवस्थित असणं फार गरजेचं असतं आणि ते या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. येस नो वेटचं सूत्र जे आहे ते मात्र इथे दोन्ही फलंदाज वापरताना आपल्याला पाहायला मिळतात. शुभागमन झालेले आहे बाळाराम पाटील साहेब, सहसचिव मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी, त्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत. सर्व आई गावदेवी जून अंदुरकी संघाचे ते शुभागमन झाले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती करतोय आपण मंचावर येऊन, व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. यस, वेलकम. आता मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. एक धाव ती आकाशने घेतली. आकाशला मात्र शांत ठेवण्याचं काम गोलंदाज देवानंद करत आहे. फार चांगली गोलंदाजी आतापर्यंत नक्कीच पाहायला मिळाली. आता मात्र समाधान असेल स्ट्राईकला. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडूला उडवायचं होतं. टायमिंग इथे झालं नाहीये. चेंडू सरळ यष्ट्यांच्या मागं वेध घेताना पाहायला मिळाला. एक धाव इथे नक्कीच घेतली गेली. आकाशनी चांगली कॉलिंग दोघांमध्ये आता देखील पाहायला मिळाली. फुल टच चेंडू होता. स्वतःवरती नाराज नक्कीच असेल फलंदाज समाधान. त्याला देखील ठाऊक आहे चांगला चेंडू होता, मोठा फटका मारण्याची संधी आली होती, परंतु संधीचं सोनं इथे झालेलं नाहीये. एक धाव इथे नक्की मिळेल. पुढे सरसावत मात्र फार चांगला चेंडू पाहायला मिळाला. पाहिलं, पारखलं, थोडंसं ओळखलं फलंदाजाच्या स्टेपला. अगदी चेंडू थोडा ऑफस्टिकच्या बाहेर हाताळला गेला होता. इथे आकाश होईल चेंडू डॉट. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज देवानंद पाहायला मिळते. आतापर्यंत देवानंदचा विचार केला. फार चांगली गोलंदाजी मैदानामध्ये आता ती हाताळली गेली आहे. कौतुक करावं तेवढं कमी आहे.
आता फुलटॉस चेंडू टर्न केला जातोय ऑन साईडला. एक धाव इथे केली गेली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. भरपूर उशिराने आपल्याला चेंडूची फेकी पाहायला मिळाली. याच दरम्यान दोघांमध्ये चांगलं ताळमेळ पाहायला मिळालं. कॉलिंग फार चांगली पाहायला मिळाली. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. इथे षटक समाप्ती होते. दुसरं षटक संपल्यानंतर आपण धावफलकाचा विचार केला. धावा लागला गेल्या 21 धावा. कोणताही गडी बाद नाहीये. केवनी स्पोर्ट केवनी संघाचा सुरुवात फार चांगली पाहायला मिळाली. सर्वप्रथम टॉस हरल्यानंतर हा संघ मैदानात पाहायला मिळतोय. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकर 21. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर अभिषेक सज्ज होतोय. यानंतर तिसरा सामना जो होईल तो आई गावदेवी जून अंदुरकी आणि श्री जानकाई माता खारबाव. श्री जानकाई माता खारबाव संघ कर्णधार आपण संपर्क साधायचा. इनिंग ब्रेक मध्ये नंतर लगेचच टॉस केलं जाईल. आकाश आणि समाधान ही जोडगोली खेळपट्टीवर खूप सुंदर खेळ करताना आपल्या टीमसाठी. समाधान 2 धावांवर खेळतोय. आकाश एक आक्रमक फलंदाजी करताना पाहतोय. 17 धावांवर तो खेळतोय. पुल केलेला आहे. चेंडू जाते शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक झेपावते. जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळाली पण अतिशय वेगाने 2 धावा निश्चितच पूर्ण करताना समाधान. गुड रनिंग दोघांमध्ये बघायला मिळाली. धावसंख्या वाढते धावपलकावर 23. ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी आकर्षक सन्मान चिन्ह स्पॉन्सर केलेले आहेत असे राजू जोशी, आपण कुठं प्रेक्षकांमध्ये असाल तर व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. बाळ्या चषक 2023 या स्पर्धेमध्ये. बंडू पाटील आपले देखील खूप खूप हार्दिक स्वागत. स्विंग अँड मिस अतिशय वेगवान चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 23 धावा. कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. चांगली भागीदारी झालेली आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अभिषेक पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. चांगला फटका आहे. स्विंग केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. गणेश झेल सोडतोय. संधी चालून आली होती पहिला गडी बाद करण्याची. कॅच ड्रॉप केलेली आहे. तोपर्यंत अवधी होता समाधानाच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याचा. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 25 धावा. जबरदस्त खेळ साकारताना दोन्ही सलामीवीर. पुन्हा एकदा अभिषेक. चेंडू पाहतो आपण उचली घेणार आहे चेंडू होता. ऑफस्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 26. एक अवांतर धाव निश्चितच जोडली गेली स्कोरबोर्डवर. पुन्हा एकदा अभिषेक तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवर. पुढे येऊन स्टेप आउट खेळलेला आहे. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. सिक्सर. संख्या झपाट्याने पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 32 धावा. चांगला आकार येतो धावसंख्येला. काय फटका खेळला होता. जबरदस्त प्रॉपर टायमिंग बघायला मिळाला आणि ते
स्ट्रेट फटका खेळला होता डाऊन दी ग्राउंड, 6 धावांसाठी षटकार. स्लोवर वन धीम्या गतीने चेंडू टाकला होता, पुढे सरसावला होता फटका खेळण्यासाठी, प्रॉपर कनेक्शन झालेलं नाही. क्षेत्ररक्षक मिडॉनला झेपावतोय, तोपर्यंत वेल होते आकाश याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. अशा प्रकारे धावसंख्या वाढते 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 34 धावांची भागीदारी पाहतोय समाधान आणि आकाश या 2 फलंदाजांमध्ये. जबरदस्त खेळ, विशेष करून आकाशने एक आक्रमक रौद्र रूप धारण केलंय मैदानाच्या आतमध्ये. तुफानी फटकेबाजी तो करतोय. 25 धावांवर खेळतोय आकाश. क्वार्टर सेंचुरी त्याने आतापर्यंत ठोकलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. तुफानी खेळ तो सादर करतोय. शेवटचा अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज अनिल. या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील, जास्त धावा येतील, तेवढ्या लाभदायक आणि फायदेशीर ठरतील केवनी स्पोर्ट्स केवनी संघाचा आपण जर विचार केला तर. ह्या विरुद्ध आपण जर विचार केला, या षटकामध्ये जर कमीत कमी धावा खर्च केल्या अनिल याने, तर निश्चितच मग एक कमी धावांवर रोखता येईल इथे केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला. चेंडू बॅटची कडा घेऊन गेलेला आहे एस्टनच्या मागे. एसटी रक्षकाकडून थोडीशी चुकी झाली, तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न दोघांनी केला. सुरुवातीला एसटी रक्षक, त्यानंतर गोलंदाज. दोघांना नेम साधता आलेला नाही, पण फलंदाजी ते होईल धावबाद. विकेट मिळाली तिथे तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये. समाधान हा धावचित बाद झालेला आहे. 36 धावा धावपलकावर. शेवटचा अंतिम षटक आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गिरीश येतोय. यानंतर जो सामना होईल तो आई गावदेवी जून अंदुरकी आणि श्री जानकाई माता खारबाव. आपण नाणेफेक करण्यासाठी तयार राहायचं आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 2 संघ कर्णधारांमध्ये टॉस, 2 संघांमध्ये नाणेफेक केली जाईल याची नोंद घ्यायची आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. काल नटराज खारबाव संघाने अंतिम फेरीत धडक मारलेली आहे. पहिल्या दिवसामधून बादशाह इलेव्हन पिंपळगड संघाने आपली बादशाह दाखवली, सेमीफायनल मध्ये धडक मारली या संघाने. आज मात्र आजच्या पूल मधून उपांत्य फेरीमध्ये सेमीफायनल मध्ये कोणता संघ धडक मारतोय ते बघायचं आहे. पुढे येऊन चेंडू मात्र उंचच उंच पाहतोय आकाशामध्ये. सेफ प्लांट झालेला आहे. तोपर्यंत अवधी होता आकाशाच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याचा. धावसंख्या वाढते धावपलकावर. 38 ला 1 खेळाडू बाद. शेवटचं चौथं अंतिम षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा अनिल तयार बॉलिंग मार्कवर. चेंडू पुढे सरसाव दोन खेळलेला आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक झेपावते. आउटफील्ड मधून जबरदस्त फिल्डिंग. फक्त 1च धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 39 धावा. श्री जानकाई माता खारबाव संघ देखील इथे दाखल झालेले आहे. त्यांचं देखील खूप खूप हार्दिक स्वागत. अंतिम षटक प्रगतीपथावर. अनिल पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. 39 धावा आतापर्यंत जोडलेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. समाधानने 8 धावांचे योगदान दिलं. आकाश खूप चांगली बॅटिंग करतोय. 28 धावांवर तो खेळतोय. चेंडू मात्र लॉफ्ट केलेला आहे. आउट ऑफ द पार्क. सीमारेषेच्या बाहेर. भव्य षटकार.
बरोबर चेंडूची लाईन लवकर पिक केली आणि चेंडूला फेकून दिला. वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. गिरीश याने षटकारांनी आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. धावसंख्या वेगाने भरारी घेते धावपलकावर 45. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर अनिल. पुन्हा एकदा एक चांगला फटका तटवलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. जबरदस्त फिल्डिंग. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज धावचित बाद होत्या आकाश. खूप चांगला खेळ केला आपल्या टीमसाठी. जबरदस्त त्याने फटकेबाजी केली. धावसंख्या धावपलकावर 46 असताना आतापर्यंत 2 गडी हे बाद झालेले आहेत. स्वेअर चेंडू डावी इष्टीच्या बाहेर जाणारा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव जोडली जाईल धावपलकावर. धावसंख्या सिंगलने वाढते. 47 धावा धावपलकावर. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील. चेंडू मात्र निश्चित दिशाहीन. आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अजून एक धाव प्लस केली जाईल स्कोर कार्ड मध्ये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर 48. अतिशय चांगला चेंडू होता. चेंडूला मात्र तटवलेले आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते. गिरीश याच्याकडे अवधी होता 2 धावा पूर्ण करण्याचा आणि अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 50. 51 धावांचं लक्ष ठेवले विजयासाठी वीर तानाजी दापोडे संघाला. टॉस नाणेफेक करण्यासाठी या आई गावदेवी जून अंदुरकी आणि श्री जानकाई माता खारबाव. राजेश बजागे, राजू जोशी, मंगेश पाटील. टॉस नाणेफेक करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. स्पेशल कॉइन या स्पर्धेसाठी कॉइनची तुम्हाला माहिती देतोय. एक बाजू आहे मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी आणि कॉइनची दुसरी बाजू आहे बादशाह 11 पिंपळघर. एकाचं नामनिर्देशन आपण करायचं आहे. मास्टर 40+ असा कॉल पण बादशाह 11 पिंपळघर असा कॉल आहे. मान्यवर विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपलं खूप खूप आभार. टॉस जिंकलेले आई गावदेवी जून अंदुरकी संघ कर्णधार राकेश केणे. काय निर्णय? प्रथम बॅटिंग करू. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इथं आल्यानंतर कशा प्रकारचा तुम्हाला अनुभव आला हे मैदान आयोजन नियोजन बघितल्यानंतर? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. मैदान सुसज्ज आहे. खेळपट्टी पण नवीन आहे. खूप मजा येईल. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस नाणेफेक गमावलेली आहे. प्रथम तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. तुमच्या मनासारखं झालं की मनाच्या विरुद्ध झालेलं आहे? मनासारखं झाले. मग काही माइंडसेट आखलेलं आहे? 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40+. तू काय सांगशील? बक्षिसांची वर्षा बसलेली स्पर्धा आहे. बाळ्याम्मा चषक प्रति
आणि ह्या वर्षी देखील रुबाबदार आयोजन करण्यात आलेले आहे. फार सुंदर आयोजन केलं आहे आणि ग्राउंड पण सुंदर आहे. गेल्या वर्षी आम्ही केलो होतो पण थोडासा आउटफील्डला प्रॉब्लेम येत होता. आत्ता जो आउटफील्ड आहे एकदम खेळण्याच्या लायक केलेले आहे, त्याचा मी धन्यवाद मानतोय. प्रेक्षकांना रंगतदार सामना बघायला मिळेल. शक्य हो. ऑल द बेस्ट तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्स ऑन न्यूज नाणेफेक जिंकून प्रथम आई गावदेवी जुन अंदुरकी संघ करणारा राकेश केणे याने बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेलं आहे श्री जानकाई माता खारबाव संघाला. मी आपणच घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे सज्ज आहेत. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स योगपायकर. थँक्यू सो मच. तसेच कुणाल ज्ञानदेव पाटील यांचं आगमन झालं. वेलकम साहेब. ज्यांनी उद्योगपती ज्यांनी आम्हाला शिस्तबद्ध ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे त्यांचं देखील मनापासून स्वागत. वेलकम. आपलं स्वागत आहे बाळ्यामामा चषक 2023 मध्ये आलेल्या संपूर्ण पाहुण्यांचे मी मनस्वी स्वागत करतो. वेलकम वेलकम वेलकम. यानंतर होणारा सामना आई गावदेवी जुन अंदुरकी अगेन्स्ट जानकाई माता खारबाव. सर्वप्रथम टॉस जिंकलेला आहे जुन अंदुरकी संघाने आणि एक सकाळच्या सत्रामध्ये धाडसी निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि मग फिल्डिंग करणं प्राचार्याने केलं जानकाई माता खारबाव संघाला. चालू असलेले मॅच एका बाजूला वीर तानाजी दापोडी संघ त्यांच्या अगेन्स्ट खेळण्याकरता केवनी स्पोर्ट केवनी संघ. धावाची पहिली सुरुवात फार चांगली पाहायला मिळाली. केवनी स्पोर्ट केवनी संघाची तब्बल धावफलकावर धावा लागल्या गेल्या 50 धावा. आकाशची कामगिरी फार चांगली पाहायला मिळाली. वैयक्तिक 25 ते 26 धावा आकाशने जोडल्या गेल्या आपल्या संघाकरता. ज्या खेळीकरता आकाशला ओळखलं जातं ती खेळी सातत्याने आपल्या संघाकरता आकाश मात्र कायम ठेवत आहे. धावाची दुसरी सुरुवात आपल्याला नक्कीच लगेचच पाहायला मिळेल. कशा प्रकारे चेस डाऊन केला जाईल. दापोडे संघ देखील तेवढ्या ताकदीचा संघ आहे. त्यांच्याकडे देखील चांगल्या खेळीचं भरणं आहे. चांगले फलंदाज त्यांच्याकडे देखील आहेत. तर वळूया मॅचकडे. आजच्या दिवसाचा दुसरा सामना पहिल्या फेरीमधला. मॅच ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्याकडे पोहोचला जाईल. दुसऱ्या इनिंगची सुरुवात. गणेश पाटील साहेबांचे शुभ आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि बाबुलनाथ शेलके साहेबांचे देखील शुभ आगमन झाले. त्यांचं देखील खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. बादशाह इलेव्हन पिंपळगड संघाचे खंदे समर्थक आहेत. त्यांचं आयोजक बादशाह इलेव्हन 40+ पिंपळगड संघाच्या वतीने खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. एन्जॉय ग्रुपचे सदस्य महेश पाटील यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं आहे. युवा उद्योजक देखील आहेत खारबाव गावचे. यस, मॅच ऑन होते. पंचांचा कौल पोहोचला जाईल. अरे बॅटने चेंडू उडवला जातोय. फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे तक्ष, परंतु बनावं लागेल प्रेक्षक. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौका साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. मालोडी गावचे उद्योजक उद्योगपती
आणि खंदे समर्थक आहेत श्री जानकाई माता खारबाव या संघाचे, त्यांचं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत बाळ्यामा चषक 2023 मध्ये. रमाकांत पाटील आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत, जे तो आपले देखील मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. मनसे विभाग प्रमुख आहेत रमाकांत पाटील. राजेश आपले देखील हार्दिक स्वागत. मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे माजी सदस्य देखील आहेत रमाकांत पाटील यांचं व्यासपीठावर शुभ आगमन झालेले आहे. इथे मात्र झेलची संधी असेल, चुकी होणार नाहीये. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार तर दुसऱ्या चेंडूवरती विकेट जातोय. धक्का नमंग फार चांगला फटका पाहायला मिळाला होता, परंतु फिल्डरला बीट करता आलं नाही. क्रिकेटचा एक परिपक्व फटका ज्याला म्हटलं जातं तो इथे हाताळला गेला होता. अगदी चेंडूच्या लाईन पासून स्वतःच दूर केलं होतं. फटक्यामध्ये ताकद, फोर्स फार चांगली पाहायला मिळाली. खरं तर फार सुंदर आवाज बॅटमॅनला देखील आला, जणू काही एखाद्या चापकाचा फटका आपण मारतो की काय त्याप्रमाणे आवाज देखील आला. परंतु फिल्डर तिथे दक्ष होते, चुकी झाली नाहीये. पहिला गडी बाद दापोडे संघाचा लागणारा पहिला धक्का. बघा फाईन लेकला जी बाईक आहे ना त्याचा आरसा जरा फिरवायचा आहे. मंडपमध्ये त्या साईडला जे आरसा आहे तो फिरवायचा आहे आपल्याला बाईकचा. गावदेवी पूर्ण इथे अडव्या बॅटने चेंडू उडवला जातोय, जाईल निघून सरळ सीमारेषे बाहेर. चौकार आहे तिथे, षटकार नाहीये. वन माउस चेंडू सीमारेषा बाहेर गेला. काय सुंदर प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. आल्या आल्या जोरदार चेंडूवरती आघात केला गेला आणि मात्र चेंडूला पाठवलं सीमारेषा बाहेर. पहिल्या चेंडूवरती सांगून देतोय अभी तो चौका लगाया है, छक्का लगाना बाकी है, अभी तो आगाज किया है, अंजाम देखना बाकी है. सुंदर फटका पाहायला मिळाला. फलंदाज गिरीशच्या बॅटमधना, अनिलच्या बॅटमधना. इथे लाईन चांगली आहे. इथे मात्र लाईन चांगली पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खाल्ल्यानंतर आकाश देखील सांगून देतोय की मी देखील कमी नाही, माझ्याकडे देखील चांगल्या चेंडूचं भरणं आहे. आणि लगेच दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं कोणाचं आकाशाचं. इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू फार चांगला पाहायला मिळतोय. लाईन तिथे व्यवस्थित आहे, लाईन तिथे प्रॉपर आहे. फलंदाज फक्त प्रयत्न करत आहेत बॅट फिरवण्याचं. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडूला वळवलं जाते. स्लॉप स्लिपच्या अंदाजामध्ये ऑन साईडला चेंडू टर्न केला जातोय. थोडासा पंबळ पाहायला मिळालं. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी पाहिलं, पारखलं. 2 धावा घेण्याची संधी आहे. संधीचं सोनं करायला हरकत नाही. 2 धावा इथे देखील मिळतील. 2 धाव्यांनी धावफलक पुन्हा एकदा पाहिलं. धावफलकावरती धावा झाल्या 10 धावा. कुस्ती वस्ताद रोहिदास पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे. देवीदास पाटील त्यांचं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो आपण मंचावर येऊन स्थान बनवायचं. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. बघा पिंपलगर गावचे सुकन्या डॉली पाटील याचे ते पिताश्री आहेत आणि त्यांचं व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. या सळलेल्या पाहुण्यांचे मनस्वी स्वागत बाळमामा चषक 2023 मध्ये. स्पर्धेचा जो अंतिम दिवस, फायनल डे, चालू असलेला सामना. एका बाजूला वीर तानाजी दापोडे त्यांच्या अगेन्स्ट खेळण्याकरता केवनी स्पोर्ट केवनी संघ. पहिल्या डावाची सुरुवात फार चांगली पाहायला मिळाली. सेकंड इनिंगमध्ये दापोडा संघ आता मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 51 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक संपलं. धावफलकावर धावा लागल्या गेल्या 10 धावा. सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी नंबर आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडीशी वेळ कमी घ्या विनंती असेल. दोन्ही संघनायक 20 मिनिटाचा अवधी आहे. 20 मिनिटामध्ये 4 षटकं संपवायची आहेत.
इथे मात्र चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू चालला निघून चाललाय कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव इथं मिळेल. थोडासा दोघांमध्ये ताळमेळ व्यवस्थित नाहीये, परंतु हरकत नाही. दोन्ही फलंदाज आपल्या क्रीजमध्ये व्यवस्थित पोहोचले देखील गेले. कॉलिंगमध्ये थोडीशी गडबड नक्कीच पाहायला मिळाली, पण त्यानंतर पाहिलं की चेंडू भरपूर दूरवर गेलेला आहे. दुसरी धाव घ्यायला हरकत नाही आणि मात्र लगेचच क्विक सेकंड धाव आपल्याला पाहायला मिळाली. या 2 धावेने पुन्हा एकदा 12 धावा धावपळकावर लागल्या गेल्या. कोणताही गडी एक गडी बाद झालेला आहे तानाजी स्पोर्ट्स संघाचा. तर मात्र अडव्या बॅटने चेंडूला उडवलं जातंय ऑन साईडला. क्षेत्ररक्षण फार चांगलं पाहायला मिळालं. मिळेल फक्त एकच धाव. धावफलक 13 धावफलक पाहायला मिळते. मराठी संस्कृतीमधला क्रिकेटमधला अशुभ आकडा. परंतु मित्रांनो, मी नेहमी सांगत असतं, शुभ अशुभ असं काही नसतं. जसं दिवस चांगला त्याचा खेळ देखील चांगला. इथे मात्र चेंडू उडवला जातोय. टायमिंग इथे प्रॉपर नाहीये. चेंडू सरळ निघून चाललाय ऑन साईडला. नो मॅथला लँड होईल. आकाश तिथे आहे. थोडासा पंबळ पाहायला मिळालं. फेकी खराब पाहायला मिळाली आणि इथे मात्र भरपूर उशिराने फिंगर अप झाली. गडी होतोय अजून एक बाद. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या. ताळमेळ व्यवस्थित नाहीये. पहिल्या चेंडूमधनं आपण विचार केला, बऱ्याचदा वेळा दोघं मध्ये अडकले देखील होते. कॉलिंग व्यवस्थित होत नव्हती. त्यानंतर हाक व्यवस्थित येत नव्हती आणि मात्र परिणाम स्वरूप आपण जर पाहिलं तर मात्र रनआउटच्या रूपामध्ये अजून एक विकेट गमावला वीर तानाजी स्पोर्ट या संघाने. ज्येष्ठ नागरिक सकारामजी पाटील यांचे शुभागमन झाले. त्यांचे देखील खूप खूप हार्दिक स्वागत बाळेमामा चषक 2023 या स्पर्धेमध्ये. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आता मात्र मैदानामध्ये धनंजय येतोय नवीन बॅटर. इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर पटका पाहायला मिळतोय. ऑन साईडला चेंडू टर्न केला जातोय. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एकदा इथे नक्की मिळेल. शुभ आगमन झालेलं आहे. मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय अण्णा गवळी साहेब, आपलं खूप खूप हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. बाळेमामा चषक 2023 या स्पर्धेमध्ये आयोजक बादशाह 11 40+ पिंपळगड संघाच्या वतीने. इथे मात्र क्रॅकिंग शॉट डाऊन दी ग्राउंड. चेंडू सरळ सीमामध्ये ट्रॅव्हल होतो. एकदा इथे झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातो. फेकी खराब पाहायला मिळाली. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु भरपूर उशिराने प्रोटेक्शन पाहायला मिळालं. 2 धावा इथे देखील कंप्लीट होतील. अगदी क्रिकेटचा त्याला सर्वोत्तम फटका मानला जातो. डाऊन दी ग्राउंड अगदी सरळ शेपमध्ये हा फटका लगावला होता. धावफलकावरती 17 धावा. 2 गडी गमावल्यानंतर व्ही तानाजी दापोडे संघ सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. इथं मात्र पुन्हा एकदा चेंडूला ग्लान्स केलं जाते फाईनल क्षेत्रामध्ये. टायमिंग इथे तिथे व्यवस्थित नाहीये. भरपूर दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय तिथे. फेकी फार चांगली पाहायला मिळाली. फिंगर झाली. फलंदाज होईल बाद. सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. दरम्यान शुभागमन होत आहे. रॉयल एंट्री अध्यक्ष मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी धनंजय अण्णा गवळी साहेब, मी आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. बाळेमामा चषक 2023 या स्पर्धेमध्ये आयोजक बादशाह 11 मास्टर 40+ पिंपळघर संघाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. वेलकम.
धावसंख्या धावपलकर 2 षटकांच्या अखेरीस 18. आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 33 धाबा बनवाव्या लागतील. अभिषेक खेळपट्टीवर न्यू बॅटर. तर तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज कोण बघूया. 18. आता मात्र धाबा बनलेल्या आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. गडी बाद झालेले आहेत 2. अभिषेक आणि धनंजय ही जोडगोली. 3 गडी बाद झालेले आहेत. यस 3 गडी हे बाद झालेले आहेत. गिरीश बॉलिंग मार्कवर सज्ज होताना. गिरीश तयार बॉलिंग मार्कवर. पुल केलेले आहे चेंडूला. कंट्रोल फटक्यामध्ये बघायला मिळते. 1 धाव पूर्ण केलेली आहे. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त 1च धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही. आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना. धावपलकर 19 धावा. पुन्हा एकदा गिरीश सज्ज होतोय. इनसाइड आउटचा पट्टा खेळलेला आहे. खाली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. कव्हर पॉइंट कडे क्षेत्ररक्षक झेपावलेला आहे. फक्त 1च धाव मिळेल अभिषेकला. आणि या 1 धावसंख्येच्या साह्याने धावसंख्या मात्र पुढे सरकताना धावपलकर 20 धावा. अजून 31 धावा बनवाव्या लागतील येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये. 10 चेंडू आणि 31 धावा असं बॉल टू रन इक्वेशन. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. जागेवरूनच जोरदार अपील केलेल्या पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पण तिथे काय घडलं एक्झॅक्टली पाहावं लागेल. आणि स्टंपिंग स्वरूपामध्ये फलंदाज बाद होते धनंजय. खेळी संपुष्टात आलेली आहे धनंजयाची. क्रीज सोडून फ्रंटफूटवर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. आणि तिथे यष्टीरक्षक समाधान याने यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. धक्का लागलेला आहे वीर तानाजी दापोडे टीमला. 4 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या धावपलकर 21. व्हाईट बॉल देखील पंचांनी इथे घोषित केला होता. येणारे आता चेंडू असतील 10 आणि धावांची आवश्यकता 30. न्यू बॅटर जगदीश येतोय मैदानाच्या आतमध्ये. गिरीश लेफ्ट आर्म राउंड द विकेट. चेंडू आणि बॅटचं प्रॉपर कनेक्शन तिथे झालेलं नाही. जोरदार अपील केला होता. उत्साह बघायला मिळाला. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना धावपलकर 22. एकेरी दुहेरी धावांनी काहीही साध्य होणार नाही. तुम्ही उद्दिष्टापर्यंत ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. 9 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. चेंडू मात्र जबरदस्त लॉफ्ट केलेला आहे. वाईड इज लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 6 धावांसाठी हा गगनभेदी गगनचुंबी षटकार. बाहुबली ऑफ दापोडे. अभिषेकच्या बॅट मधून घनागती प्रहार या अगोदर बघायला मिळाला. आता मात्र उभा असलेला लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आकाशाने चांगला झेल टिपलेला आहे. फलंदाज बाद होतोय.
मॅचची देखील खेळी संपुष्टात आलेली. या अगोदरच्या चेंडूवर त्याने एक उत्तुंग षटकार ठोकला होता. लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करण्याच्या नादामध्ये तो झेलबाद स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. येणारे चेंडू असतील आता इथून 7 आणि धावांची आवश्यकता आहे 23. न्यू बॅटर मंगेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. सरते शेवटी अभिषेकला बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. गिरीशला सज्ज होते बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. कट केले फक्त हलक्यात आणि चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक झेपावला तिथे डीप पॉइंटला. अतिशय चपलाईने 2 धावा पूर्ण करताना मंगेश आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 30. विजयासाठी आता शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 21 धावा बनवाव्या लागतील. 6 चेंडू 21 धावा. जगदीश आणि मंगेश ही जोडगोली खेळपट्टीवर. जयवंत पाटील सर, तुम्हाला या मॅच बद्दल काय वाटतं? या 23 धावा कुठून काढू शकतात का? नाही पवन भोईर, 6 चेंडू शिल्लक आहेत, 21 धावा. इथे जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. षटकार चौकारांची उधळण करावी लागेल. सामना जर जिंकायचा असेल तर वीर तानाजी दापोडे या संघाला ह्या उलट शेवटचं जे षटक आहे तो धनराज घेऊन आलेला आहे. त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल जर केवनी स्पोर्ट्स केवनी संघाला जिंकून द्यायचं असेल तर. नंदू जोशी यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. मास कम ऑन. सज्ज होताना धनराज बॉलिंग मार्कवर. 6 चेंडूंमध्ये आता 21 धावा बनवाव्या लागतील. जिगरबाज खेळ करावा लागेल. धडाकेबाज खेळ साकारावा लागेल. जगदीश याच्याकडे ती कुवत ती क्षमता आहे ती त्याला साध्य करून दाखवावी लागेल. चेंडू प्रॉपर बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालेलं नाही. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. हा ना होताना तिथे 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. जिथे फक्त 1च धाव होती तिथे चक्क 3 धावा मोजाव्या लागलेल्या आहेत केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला. आणि आता मात्र विजयासाठी 5 चेंडूंमध्ये धावांची आवश्यकता आहे 18. 5 चेंडू 18 धावा. आता मात्र या चेंडूवर मोठा फटका आला तर मॅचचं काही होऊ शकतो. अगदी बरोबर. कारण ह्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर सामन्याचं चित्र थोडंसं आता बॉल टू रन इक्वेशन कमी होताना आपल्याला बघायला मिळेल. 5 चेंडूंमध्ये 18 धावा बनवाव्या लागतील. पुल केलेले चेंडूला. चेंडू अलॉंग दी कार्पेट चाललाय मिड विकेट सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दक्ष क्विक थ्रो केलेलाय. मंगेशला फक्त 1च धाव मिळेल. आता बॉल टू रन इक्वेशन आपण पाहतोय. 4 चेंडूंमध्ये 17 धावा बनवाव्या लागतील. धनराज पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामोरं जाईल बॅटर जगदीश. 4 चेंडू 17 धावा. पुल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारचा मिलाप झालेला नाही. स्विंग अँड मिस. अतिशय चांगला चेंडू होता. फाईन डिलिव्हरी डॉट बॉल. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 3 धावांची आवश्यकता आहे 17. 3 पे 17 बनाने हैं. यहाँ से अभी इस मुकाबले को जीतने के लिए 3 चेंडूंमध्ये 17 धावा बनवाव्या लागतील. चेंडू मात्र बघूया उडवलाय. क्षेत्ररक्षक झेपावतोय आणि चेंडू जाईल. यस, वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन. स्ट्रेट फटका खेळला होता डाऊन दी ग्राउंड. 6 धावांसाठी चेंडूची लाईन लवकर पिक केली. अगदी बॉलला प्रॉपर मिडल ऑफ द बॅट घेतला आणि अगदी स्ट्रेट फटका खेळला होता. डाऊन द ग्राउंड चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. चेंडू शिल्लक आहे 2 धावांची आवश्यकता 11. धनराज तयार बॉलिंग मार्कवर. फुलटॉस चेंडू होता. समाचार मात्र घेता आलेलं नाही. बीट होते बॅटर. आता मात्र निश्चितच पाहतो आपण शेवटचा 1 चेंडू टाकून ही औपचारिकता पूर्ण करायची ती गोलंदाज धनराजला. 1 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. खरं तर हा चेंडू
जर बॅटवर आला असता तर कदाचित सीमारेषेच्या बाहेरच बघायला मिळाला असता. चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाते फोर्थ स्लिप मध्ये. अशा प्रकारे इथे मॅच फिनिश झालेली आहे. सामना जिंकलेला आहे केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक वीर तानाजी दापोडे.